सेवक भाइयों, बाबा धुंधे जी ने मेरे लिए भीख मांगा, उसको अभी 52 साल हो रहे हैं। सोक्ता भवन में चर्चा बैठक थी, वहां पर भीख मांगा है बाबा धुंधे जी ने। अब मेरे हाथों से कौन से अच्छे कर्म हुए वो बाबा हनुमान जी को मालूम, बाबा धुंधे जी को। सेवक बांधवानो मिलानचा सेवक, पण माझ्या बाबाने मला मोठा कलाकार बनवला। ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी नागपूर गव्हर्नमेंटचा सर्टिफिकेट, ही बाबाची कृपा। दूरदर्शन केंद्राचं सर्टिफिकेट आहे। आणि सेवक बांधवानो, तुमचे जे उपकार आहेत, कारण माझ्या बाबांना 762 गावाला कार्यक्रम केले। बेंगलोरला एक सेवक आहे, खडगपूरला बंगालला एक सेवक आहे। खूप फिरलो बाबाच्या कृपेनं, ही बाबाची देण आहे। सेवक भाइयों, अब मेरी उम्र 85 चालू है। कहना तो आसान है, कहना तो आसान है, करके दिखाना खेल नहीं, और दिया कभी जल नहीं सकता जी दिए में तेल नहीं। 762 गाव फिरलो बाबाच्या कृपेने, कार्यक्रम झाला भजनाचा। सेवक बांधवांनो, दुःखाची एकच गोष्ट आहे की तत्व शब्द नियम आम्ही विसरत चाललो। माझी एक विनंती आहे सर्व सेवकांना, ज्येष्ठ मार्गदर्शकांना, जिसे धनवान समझते हो वो धनवान नहीं है, और जो तत्व शब्द नींद से चलता नहीं वो सेवक नहीं है। किताबी कार्य करता हो वो भगवान नहीं है, और आत्मा में भगवान है, शैतान नहीं। माझ्या इथं बालाघाटचा एक कार्यकर्ता आला, जैनेंद्र उपराड़े। गरीब जाते बोले ऐसा क्यों हो रहा, पूरी एकता भंग हो रही है। मला इसमें एक ही बात है, जास्त वेळ नाही घेणार तुमचा। आम्ही बाबाचे सेवक बनलो, आणि तत्व शब्द नियमात काय आहे याच्याकडे जास्त लक्ष ठेवा। गावोगावी एकता भंग होऊन राहिली, आणि आम्ही रोज काय म्हणतो, सेवकात आणि कुटुंबात एकता कायम करणे आणि बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे। त्याच्यामध्ये एकच मी बोलतो सेवकां म्हणून, जास्त वेळ मी घेणार नाही। मी बाबाचा सेवक बनलो, कार्यकर्ता बनलो, तत्व शब्द नियमात काय आहे तेच लक्षात असू द्या। एकता होईल, पण माझी जबाबदारी काय? सेवकानं, कार्यकर्त्यानं, मोठ्या मोठ्या पदावर ह्या की माझी जबाबदारी काय? प्रत्येक माणूस, प्रत्येक सेवक, प्रत्येक सेविका की माझी जबाबदारी काय? आपल्या आपल्या जबाबदारीला तुम्ही सांभाळा सेवक बांधवांनो, एकता झाल्याशिवाय राहणार नाही। पण आज खूप दुःख वाटत आहे। गुजरात कोण एक बाई आहे, पोट लागलेला होता दारू पिण्यात येऊन, त्या सेविकाला माहित पडलं की बाबाचे सेवक आहे। बाई म्हणे एक गिलास पाणी दे, पाणी आणला, सेविकानं पाणी आणला, पण अचानक विचारून टाकलं। काय विचारलं, तुम्ही मोहाडी मंडळाकडून का टिमकी मंडळाकडून का नागपूर मंडळाकडून? त्या बाईने सत्य सांगितलं। नमस्कार, सत्य सांगितलं, आम्ही टिमकी निवासस्थान कडून जुळले आहोत। बाबूजी गिलासात पाणी आणलेला वापस नेला त्या सेविकाने। भगवान काय म्हणतात याचा तर विचार कर।
माझी जबाबदारी काय? मी बाबाच्या मार्गात आहोत आणि तत्व शब्द नियमाला विसरू नका. एकटा झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही विसरत चाललो नाही. दुःखाची गोष्ट आहे. आणि सेवक बांधवांनो, आपली जबाबदारी सांभाळा. सेवकानं सेविकानं त्यांच्या मुलाबाळानं फार अशा घटना घडत आहे. कोणाची मुलगी जरी शाळेमध्ये गेली, आईबाप त्या मुलीचं माग माग जाणार नाही. त्या मुलीनं आपली जबाबदारी सांभाळावं, मुलांना आपली जबाबदारी सांभाळावं. प्रत्येकाची याच्यात जबाबदारी आहे. प्रत्येक सेवकानं कार्यकर्त्यानं सेविकानं तत्वशब्द नियमाची वागणूक केली ती एकटा झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही विसरत चाललो तत्वशब्द नियमाला विसरत चाललो सेवकान म्हणून जे काही बोलण्यात चालण्यात चूक झाली त्याबद्दल भगवान बाबा हनुमानजीला महान त्याचे बाबा जोंधे गेला. आणि स्टेजवर बसलेले मंचावर बसलेले आमचे मेरे बाबूजी, आपल्या डोकेपाचे संदीप दादा, चांगला आमचा घनिष्ठ संबंध आहे. पोलीस निरीक्षक, सगळ्यांना माझा नमस्कार.